मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना. निकृष्ट बांधकामावरून शिवप्रेमी संतप्त. दोषींवर कारवाई न झाल्यास शिवप्रेमींकडून आंदोलनाचा इशारा. मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर राजकोट किनारी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा सोमवारी दुपारच्या सुमारास कोसळल्यानं शिवप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. या पुतळ्याचे अवघ्या 6 महिन्यांपूर्वी 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं होतं. परंतु आज या पुतळ्याच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे तो कोसळल्याचं समोर आलंय. सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी सांगितलं की मालवणच्या समुद्रकिनारी उभारण्यात आलेला हा पुतळा जोरदार वाऱ्यामुळे कोसळलाय. सध्या प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुतळा पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेबद्दल कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलंय की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळे हा पुतळा 1 वर्षाच्या आतच कोसळलाय. या घटनेनं आम्हाला दुःख होत असून दोषींवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे, अन्यथा शिवप्रेमींकडून राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल. राजकोट किनाऱ्यावरील शिवपुतळा परिसर सुशोभीकरणासाठी आणि इतर कामांसाठी सरकारनं 5 कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र स्थानिक नागरिकांनी कामाच्या दर्जाबाबत केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. 400 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही, परंतु 6 महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळल्यानं प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आमदार वैभव नाईक यांनी सर्व शिवप्रेमींना शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलंय, परंतु दोषींवर तातडीनं कारवाई न झाल्यास आंदोलन उग्र होण्याची शक्यता आहे.